आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते, पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो। या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भानुताई गवळी या 5 वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही। या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इत्यादी अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भानुताई गवळी यांनी सोडवलेले आहे। या ठिकाणी ज्यांना उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर 2012 नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे। त्यानंतर 2019 त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती, त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या 3ऱ्या क्रमांकावर असून त्यांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे। त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे। अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही, पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांची मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू। जर आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भानुताई गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आमची एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।